आलोक पडायला नाही पाहिजे। या दरम्यान समिया पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे। मायेची उबदार शाल आणि एक चषक या स्पर्धेची गोड आठवण त्यांना देऊन या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत। त्यानंतर पुन्हा एकदा मी विनंती करेन जुही नार्वेकर यांचं सुद्धा स्वागत आपण घ्यायचं आहे। जुही नार्वेकर भाटकर मॅडम यांना विनंती करतोय की आपण जुही नार्वेकर यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान घ्यायचं आहे। मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून या ठिकाणी आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहोत जुही नार्वेकर। त्यानंतर पुन्हा एकदा मी विनंती करेन की रोहन खोत यांचं स्वागत करण्यासाठी मी सन्मान्य विलासजी आमरे यांना विनंती करेन की आपण रोहन खोत यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। अक्षय 4 ओव्हरचा मॅच आहे, 1 ओव्हरचा पॉवर प्ले असेल, 4 षटकांचा मॅच आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। सन्माननीय रोहन खोत यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे आजच्या स्पर्धेमध्ये। या स्पर्धेमध्ये ते उपस्थित झालेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यानंतर सुजित सिलदनकर, श्री सुजित सिलदनकर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान सन्माननीय सचिनजी कदम यांना विनंती करतोय की आपण सुजित सिलदनकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। पुन्हा एकदा आणखीन एक सन्मान मूर्ती असेल, अर्थात नागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच नंदुशेठ मयेकर यांचं स्वागत आणि सन्मान होईल। सचिन कदम सर आणि दर्शनजी पारकर सर्वांना विनंती करतोय की आपण नंदुशेठ मयेकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। गेल्या 4 वर्ष या स्पर्धेचं आयोजन करताना रोख रक्कम 25,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून प्राप्त होत असते असे सन्माननीय नंदुशेठ मयेकर यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे। गेली 40 वर्षाहून जास्त ज्यांनी नागाव ग्रामपंचायतवरती या कुटुंबाचा दरारा निर्माण केला, त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण नागाव ग्रामपंचायतचा विकास केला गेला असे नंदुशेठ मयेकर यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे। खूप खूप धन्यवाद। गेली 4 वर्ष सतत 25,000 रुपये रोख रक्कम ज्यांच्या माध्यमातून मिळत आहे असे नंदुशेठ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर निरंजन पाटील यांचं स्वागत होईल। निरंजन पाटील यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे। सेमीफायनलचा मॅच सुरू झालेला आहे। इथे आपण बघतोय पहिला चेंडू पडलाय आणि पहिल्या चेंडूवरती कुठलीही धाव येत नाही आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जो आहे गिरीश गोलंदाजी मार्कवरती संघाचा कॅप्टन आहे। 4 ओव्हरचा मॅच सेमीफायनलचा आणि इथे सामन्याला सुरुवात झालेली आहे। पहिला चेंडू डॉट आलाय। निरंजन पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी अक्षय गुलेकर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे। मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी एक चषक दिला जाईल, एक सन्मान चिन्ह दिला जाईल त्यांना की ही स्पर्धेची आठवण आहे, अशीच आठवण आपण कायमस्वरूपी ठेवायची आहे। स्वरूप पिलनकर याच्यासाठी 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर गोल्डन मॅन यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे। गोल्डन मॅन आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, अंकित गुलेकर हे गोल्डन मॅन आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक आले। परंतु अजून एक चेंडू डॉट टाकलाय। मुंबईचा हा गोलंदाज बघितला तर पहिल्या मॅचमध्ये सर्वोत्कृष्ट धावा खर्च करणारा हा संघ होता। ज्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट धावा 76 झाल्या होत्या आणि याच गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त धावा खर्च केल्या। परंतु त्यानंतर या मैदानाची संपूर्ण माहिती घेतली, हे मैदान कसं आहे, या मैदानावरती कुठल्या प्रकारचा पिच आहे, या ठिकाणी असलेली मातीची विकेट नाही आहे,
सिमेंट विकेट आहे आणि या सिमेंट विकेटवरती कशा प्रकारे गोलंदाजी करायची हे पहिल्या मॅचमध्ये शिकल्यानंतर दुसऱ्या मॅचपासून सुरुवात काय केले गोलंदाजाची अफलातून गोलंदाजी करतोय। हा चेंडू वाहा अप्रतिम लाजवाब फाईन लेगवरती क्षेत्ररक्षक बघा अप्रतिमरित्या फिल्डिंग करतोय आणि तिथे त्यांनी 3 धावा रोखल्यात। अच्छा या स्पर्धेसाठी दापोली आर्या स्पोर्ट भंडारी 11 दापोली या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेसाठी त्यांनी त्यांचं योगदान दिलं त्याबद्दल अलिबाग अर्थात भंडारी बहुउद्देशिक सामाजिक संस्था अलिबाग यांच्या वतीने त्यांच्या संघ मालकाचा सन्मान केला जाईल। निलेशजी तवसालकर आणि विनोद तवसालकर आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। निलेशजी आणि विनोदजी तवसालकर आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। आज आपण संघ या ठिकाणी दिलात। सचिन कदम सरांना विनंती असेल की आपण हा सन्मान त्यांचा करून घ्यायचा आहे। धन्यवाद। दापोलीवरून एवढा लांबून संघ आला होता कारण दापोली म्हटल्यानंतर खूप लांबचा प्रवास साधारणतः 250 किलोमीटरचा तरी प्रवास असेल। नक्की सर 250 किलोमीटरचा प्रवास करून आज आपण इकडे आलात आणि या स्पर्धेमध्ये खेळलात त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद। कारण मीच 8-15 दिवसापूर्वी दापोली इथे जाऊन आलोय। काय प्रवास आहे तो मला माहीत आहे आणि एवढा प्रवास करून सुद्धा आपण या ठिकाणी संघ दिलात। सर्व संघाचं या अलिबाग भंडारी बहुउद्देशिक सामाजिक संस्था यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद। आपण असंच सहकार्य करा आणि आपल्या या समाजाचा विकास आपले एकत्र मिळून आपण सर्व करणार आहोत आणि त्यासाठी मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतोय। त्यानंतर विनोदजी तवसालकर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल। आपण दिलेलं योगदान खूप महत्त्वाचं आहे आणि ते योगदान आज या ठिकाणी दिलं जाणार आहे। एक गोड आठवण म्हणून या स्पर्धेची एक सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित केले जात आहे। खूप धन्यवाद। बोलूया मॅचकडे जे ते आपण बघतोय आर्यन गुणलेखकाच्या साथीने या ठिकाणी स्कोरबोर्डवरती आपण धावा एकूण पाहतोय त्या म्हणजेच 6 धावा धावफलकावरती। षटक नंबर 2 प्रगती पथावरती 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पॉवर प्लेची जी पाबंदी होती ती हटले, जी डिस्ट्रक्शन होती ती संपले आणि त्यानंतर दुसरं षटक सचिनच्या हातात सोपवलंय। 3 मॅचमध्ये त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आणि क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये तो आता गोलंदाजी करतोय। मुंबईवरून आलेला हा संघ तेवढा मोठा प्रवास नाही आहे परंतु लॉन्चीच्या माध्यमातून तो संघ इकडे आलाय। अलिबाग नगरीमध्ये गाड्या घेऊन आलेला आहे म्हणजे तोही प्रवास जर बघितला तर साधारणतः या 100 किलोमीटर ते जास्त साधारणतः 150 किलोमीटरचा प्रवास त्यांचा सुद्धा आहे कारण 4 व्हीलर घेऊन ते संघ या ठिकाणी आलेत। अलिबाग नगरी म्हटली नंतर एक सुंदर निसर्गरम्य कोकण किनारपट्टीवरती त्यांचं आगमन आहे आणि त्यासाठी अलिबाग भंडारी बहुउद्देशिक संस्थांच्या वतीने या मुंबई संघाचं सुद्धा खूप खूप धन्यवाद। लेग बायची धाव या ठिकाणी घोषित केलेली आहे संदीप सरांनी। 1 धाव मात्र या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना ती पोचले 7 वरती। बघा पहिल्या मॅचमध्ये सर्वात जास्त धावा खर्च करणारे हे गोलंदाज आहेत म्हणजे जर आपण आज विचार केला तर मागील काही सामन्यामध्ये या गोलंदाजांनी केलेली अत्यंत उत्तम दर्जाची कामगिरी आणि त्यामुळेच हा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलाय। नशिबाची साथ आणि त्यांच्याकडे असलेली गोलंदाजी याच्या जीवावरती या संघाने सेमीफायनल गाठले आणि या मागच्या 2 ते 3 सामन्यामध्ये कमीत कमी धावा या खर्च केल्या गेल्यात। मुंबईवरून आल्यानंतर त्यांची जी बाईट्स घेतली होती त्यामध्ये सांगितलं की आम्हाला माहीत नव्हतं की हे सिमेंटचं विकेट आहे। सिमेंट विकेटवरती चेंडू ज्याने वळवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू वळला नाही, तो सरळ त्या ठिकाणी बॅटवरती आला आणि त्यामुळे धावा जास्त खर्च केल्या गेल्या। हा चांगला लॉफ्टेड फटका सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत आणि खणखणीत चौकार। डीजे चौकार निश्चित धावसंख्या एकूण वाढतोय ती धावफलकावरती धावा आलेल्या 11 धावा धावफलकावरती। दुसरं षटक प्रगती पथावरती आहे। 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय। अंतिम चेंडू सचिनचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू रिव्हर्स स्वीप अटॅक करायचा होता। हा ना मध्ये मात्र इथे धाव पूर्ण झालेली आहे। 1 धाव महत्त्वाची आहे हे प्रत्येक खेळाडूला माहीत आहे।
धावफलकावरती 12 धावा लागल्यात। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6 धावांच्या धावगतीने एकूण 12 धावा धावफलकावरती लागल्यात। प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी संघ जो आहे प्रत्येक हॅट्रिकसाठी चौकार षटकार आणि विकेटसाठी 1000 रुपये राजनभाई नार्वेकर। सन्माननीय राजनभाई नार्वेकर यांच्याकडून पारितोषिकांची खैरात केली जातोय प्रत्येक हॅट्रिकसाठी, म्हणजे विकेट हॅट्रिक असेल, चौकारांची सलग हॅट्रिक असेल किंवा षटकारांची सलग हॅट्रिक असेल, चौकार षटकार याच्या हॅट्रिकसाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक। सेमीफायनलच्या मॅचमध्ये हे पारितोषिक लाभलेलं आहे। चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक राजनभाई नार्वेकर यांच्याकडून आलेला आहे। संधी आहे, पैसा उडतोय अलिबाग तालुक्यामध्ये। मुंबई आणि इतर खेळाडूंना ही संधी असेल पैसा पकडण्याची। गोलंदाज पुन्हा एकदा तिसरा गोलंदाज आला, यावेळेला मात्र चेंडू रिव्हर्स स्वीप अटेंड केला। क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता, डीप कव्हर पॉइंट वरती क्षेत्ररक्षक होता आणि त्याने चेंडूला फील्ड केला। 1 धाव अजून मिळतो आणि एका धावेने धावस्या 19 वरती पोहोचले। षटक नंबर 3 प्रगती पथावरती। NDR भंडारी रोहा हा संघ या ठिकाणी नाव्हा रोहा संघ बॅटिंग करतोय आणि प्रतिस्पर्धी भंडारी टायगर्स मुंबई हा फिल्डिंग करणारा संघ आहे। नवीन जे प्रेक्षक YouTube वरती जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी हा सेमीफायनलचा मॅच आहे। चेंडू आपण बघतोय, अगदी चांगला चेंडू होता, खूप चांगली गोलंदाजी होते। मुंबईच्या गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने पहिल्या मॅच मध्ये धावा जास्त खर्च केल्या आणि परंतु तदनंतर काय टर्न केलाय इथे अलिबाग मध्ये आल्यानंतर हवामानाचे मॅच झालेले आहेत, पिचचे मॅच झालेले आहेत आणि या मैदानाशी पूर्णपणे मॅच झालेले आपण बघतोय, समरूप झालेले आहेत आणि त्याने केलेला हा खेळ अत्यंत दर्जेदार आपण आज पाहिलाय। या दरम्यान एक चौकार येतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा आणि धावफलकावरती एकूण या 4 धावाच्या साथीने एकूण धावसंख्या येतोय ती म्हणजेच 23 धावा धावफलकावरती लागल्यात। एक चेंडू शिल्लक आहे, तिसऱ्या षटकातून शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे। यावेळेला फुल टॉस घेतलाय, बनवलाय त्याला आणि सरळ उडवलाय तो म्हणजेच अर्थात नागाव रेवदंडा ग्रामपंचायतचे सरपंच मोरे साहेबांच्या त्या बॅनर वरती षटकाराची मोर लावलेली आहे 6 धावेसाठी। 29 धावा धावफलकावरती लागल्यात। 29 रन स्कोरबोर्ड के ऊपर है। लास्ट ओव्हर शेवटचा षटक असणार आहे या मॅच मधला, या 17 मधला पहिल्या 17 मधून असेल। 29 धावा ही चांगली धावसंख्या आतापर्यंत म्हणता येईल, कारण शेवटचे षटक आहे। स्लॉग ओव्हरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्की होईल प्रसाद पिलनकरच्या या टीमचा, नावा रोहा या टीमचा, आणि त्यामुळे या शेवटच्या मॅच मध्ये 15 ते 20 धावा जर आल्या तर एक चांगली टोटल या ठिकाणी उभी राहू शकतोय। त्यासाठी मात्र या दोन्ही फलंदाजांना खुलून खेळावं लागेल। षटक नंबर 4 प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय, तो म्हणजे नाव काय बोलायचं, बॉलरचं नाव काय, विराज गोलंदाजी मार्कवरती। विराज कोटमकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला आहे। समोर ती उजव्या हाताचा फलंदाज जो नाव्हा रोहा या संघाचा आहे। ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र रनआउटची विकेट सॅक्रिफाईस केला या ठिकाणी विकेट स्ट्राईकच्या फलंदाजाने आणि स्ट्राईक रोटेट झालाय। आणखीन एक फलंदाज सुयोग बॅक टू द पॅव्हिलियन।
फलंदाज लवकर पाठवायचे आहेत मात्र. थोडंसं फास्ट फायनल सुद्धा चांगल्या ओव्हरची आपल्याला करायची आहे. आतापर्यंत 3 दिवस खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली आणि अगदी शेवटचे क्षण आज या स्पर्धेचे आहेत आणि त्यातूनच ही सेमीफायनलचा मॅच. नवीन आलेला फलंदाजाचं नाव आहे वैभव कांबळे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खूप मोठं नाव आहे ते म्हणजे वैभव कांबळे. हा चेंडू अगदी खूप चांगला आहे. यावेळेला आणखीन एक रनआउटचा विकेट. आणखीन एक फलंदाज सरळ डगआउटमध्ये. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच दिलदार वागदांडा संघाचा खेळाडू आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणखीन एक फलंदाज. बॅक टू बॅक तिसरा विकेट या तिसऱ्या चेंडूवरती. बघा हॅट्रिक झाली असती परंतु 2 खेळाडू रनआउटच्या स्वरूपात झालेले बाद आहेत. अर्थात सन्माननीय नार्वेकर साहेबांनी लावलेलं पारितोषिक या ठिकाणी अजून सुद्धा आहे. 3 चौकार 3 षटकार आणि 3 विकेट सलग जर प्राप्त झाल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक राजनभाई नार्वेकर अर्थात अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून खूप सारी रोख रक्कम या स्पर्धेला लाभत असते असे राजनभाई नार्वेकर. मागील 3 वर्ष सलग 1 लाखाचं पारितोषिक ज्याने दिलं ते राजनभाई नार्वेकर यांच्या मार्फत हे पारितोषिक आलेलं आहे. परंतु आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाने या ठिकाणी अशा प्रकारची कामगिरी केलेली नाही आहे. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते आणि ती आता पोहोचलेली आहे 30 वरती. ज्या पद्धतीने 3 षटकामध्ये 29 धावा झाल्या होत्या असं वाटत होते 50 नक्की गाठेल या वेळेला, परंतु शेवटचा गोलंदाज यांनी खूप चांगली कामगिरी करून इथे धावा रोखलेल्या आहेत. 30 धावा धावफलकावरती पुढे चेंडू यावेळेस मुंबईच्या गोलंदाजाकडून. वाह, लाजवाब टाइमिंग, पावरफुल, वंडरफुल, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, गोल. अप्रतिम फटका, षटकार येतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक संजीवनी देणारा षटकार. पब्लिक मध्ये चर्चा होती या खेळाडूला पाठी का पाठवलं, कारण या खेळाडूच्या नावाचा दबदबा अख्ख्या अलिबाग अख्ख्या रायगड मध्ये आहे आणि तो फलंदाज आहे वैभव कांबळे. आल्या आल्या षटकार खेचतोय आणि 6 धावांनी आपलं खातं खोलतोय. या खेळाडूचं नावच आहे वैभव कांबळे आणि या खेळाडूंनी खूप सारी कामगिरी या अलिबागच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती केले तो म्हणजे वैभव कांबळे. या षटकातून आणखीन एक चेंडू शिल्लक असणार आहे. शेवटचा अंतिम चेंडू वैभव कांबळे समोर ती असेल. 6 धावेने धावसंख्या एकूण वाढतोय ती म्हणजेच 36 धावा धावफलकावरती. इथे संघनायकाला मुंबईचा सुद्धा विचार करावा लागला. एक फिल्डर त्यांनी अतिरिक्त या ठिकाणी ऑन साईडच्या दिशेला वाढवलाय. बघा जी डीप मध्ये क्षेत्ररक्षणाची जी जालं पेरलेलं आहे ते खूप मोठं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, स्क्वेअर लेग आहे, एक मिड विकेट आहे, एक काऊ कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑफ आहे. असं संपूर्ण जालं हे शेवटच्या चेंडूवरती त्यांनी पेरलेलं आहे, जालं लावलेलं आहे. वैभव कांबळेच्या या शेवटच्या चेंडूवरती काय होणार? वैभव कांबळे षटकार मारणार की हा चेंडू डॉट येणार? मात्र चेंडू गेलाय फाईन लेगला. बघा क्षेत्ररक्षक ठेवला होता
त्या दिशेला गेला, हा चौकार रोखलाय, ही रणनीती मुंबईच्याच कॅप्टनकडे असू शकतोय. मुंबईचा कॅप्टन नेहमीच गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाज करतोय, फलंदाज कुठे बॅटिंग करतोय, कुठल्या दिशेला बॅटिंग करतोय, याचं सगळं गणित बांधल्यानंतर फिल्डिंग लावतोय. बघा, एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक लावल्यामुळे या 3 धावा वाचवल्यात या संघनायकाने. ही मुंबईची रणनीती आहे. टेनिस क्रिकेटमध्ये मुंबईचे कर्णधार का हा खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्याकडे असलेला लोंबडीचा दिमाग हा खूप मोठा असतो आणि त्यांनी दाखवलाय. शेवटचा चेंडू सुद्धा असताना फिल्डिंगमध्ये चेंजेस केले. एक एक चेंडू खूप महत्त्वाचा असतो. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 38 धावांचं आव्हान हे प्रतिस्पर्धी अर्थात मुंबई या संघावरती ठेवलेला आहे. भंडारी टायगर्स मुंबई या संघावरती 38 धावांची आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू आणि 38 धावा. तत्पूर्वी आपण 2 सन्मान या ठिकाणी घेतोय. आजच्या स्पर्धेसाठी उपस्थित सन्मान्य श्री नंदकुमारजी चिंबुलकर यांचं स्वागत या ठिकाणी होईल. मी विनंती करतोय दर्शनजी, आपण ते स्वागत आणि सन्मान घ्यायचा आहेत. श्री नंदकुमारजी चिंबुलकर आजच्या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होईल. मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय. त्यानंतर सन्माननीय मोहनजी खोत यांचं स्वागत होईल. मापगाव गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि एक जबरदस्त मोठे व्यापारी, एक उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे असे सन्माननीय मोहनजी खोत यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय. माजी ग्रामपंचायत मापगावचे सदस्य राहिलेत आणि एक उद्योजक म्हणून त्यांची कामगिरी या अलिबाग तालुक्यामध्ये खूप मोठी आहे. एक व्यापारी म्हणून आहेत ते आणि आज या व्यासपीठावरती या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी मोहनजी खोत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत झालेला आहे. सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे जाण्यापूर्वी मी डीजे मास्टरला विनंती करेन, एक सुमधुर गीत या ठिकाणी पेश करायचं आहे. लाईट आलेला नाहीये. पंच दोन्ही मैदानामध्ये जातात. गेल्या 3 दिवस सतत अत्यंत चांगली कामगिरी केली असे दोन्ही पंच संजयजी भोईर सर पेन आणि संदीपजी जोशी सर अलिबाग यांचं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे. काय निर्णय दिलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये या दोन्ही पंचांनी. तत्पूर्वी आपण आजच्या स्पर्धेला ज्या ज्या देणगी या ठिकाणी दिलेली आहे त्या सर्व देणगीदारांचं खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करणार आहोत. आजची स्पर्धा त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या देणगीच्या माध्यमातून चांगल्या रीतीने पार पाडावी अशी या ठिकाणी देणगी त्यांनी दिलेली आहे. श्री भास्कर चव्हाण साहेब वरंडे यांच्याकडून 5,000 रुपये, श्री एकनाथ थेरोंडेकर थल यांच्याकडून 500 रुपये, अर्णव गौरी शिवप्रसाद तोडणकर धोकोडे यांच्याकडून 5,555 रुपये, श्री सुरेश खडपे ज्येष्ठ पत्रकार यांच्याकडून 1,111 रुपये, श्री विलास शिवलकर थल 2,000 रुपये, स्वर्गीय गणेश खडपे यांच्या स्मरणार्थ श्री दिनेश खडपे कातलपाडा यांच्याकडून 1,000 रुपये, अविनाशजी आसरेकर पेडांबे यांच्याकडून 2,222 रुपये ही वर्गणी या ठिकाणी देणगी आलेली आहे. त्यानंतर भव्य दिव्य आकर्षक चषक हे श्री संतोषजी मारुती कीर ग्रामपंचायत केईमचे सदस्य यांच्याकडून उपलब्ध झालेले आहेत. आजच्या स्पर्धेमध्ये 3 क्रमांकाचे जे चषक आपण पाहतोय, 3 नंबरचा जो पारितोषिक रोख रक्कम आहे ती म्हणजेच बक्षिसाच्या रूपात रोख रक्कम श्री नंदुशेठ मयेकर नागावचे माजी ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडून सतत 4 वर्षे ही पारितोषिक रक्कम दिली जात आहे. त्यांचे खूप आभार. आदरणीय श्री राजनभाई नार्वेकर शेठ यांच्याकडून मागील 3 वर्ष सतत 1 लाखाची रोख रक्कम दिली गेली, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर रेवदंडा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच साहेब प्रफुल्ल शेठ मोरे यांच्याकडून 10,000 रुपये रोख रक्कम प्राप्त झालेली आहे. सो कांचनताई नार्वेकर ॲडव्होकेट
किहिम यांच्याकडून 5,000 रुपये रोख रक्कम, कैलासवासी गोविंद बालू नार्वेकर व कैलासवासी राधाबाई गोविंद नार्वेकर यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ श्री नितीन गोविंद नार्वेकर यांच्याकडून 5,000 रुपये रोख रक्कम प्राप्त झालेली आहे। या सर्वांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करून या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे पुन्हा एकदा आपण जाऊया आमचे साथी समालोचक यांच्या साथीने। हॅलो हॅलो धन्यवाद सर। नक्कीच आपण सेमीफायनलचा या ठिकाणी सामना पाहतोय। निशांत आणि विराज ही जोडी मैदानामध्ये खेळताना स्ट्राईकवरती आपण जर पाहिला तर विराजनी स्ट्राईक घेतली होती, नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली होती आणि स्ट्राईक मात्र निशांतकडे। निशांतचं एक वर्णन म्हणजे एक मोठा खेळाडू, मोठ्या लासमन्ना ओपनच्या संघातनं खेळणारा हा खेळाडू आज मैदानामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये ही स्पर्धा चालू असताना मायनाक भंडारी या चषक खेळत असताना सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एक मोठी कामगिरी करायची होती, परंतु कुठेतरी कमी पडला आणि मुंबई संघाकडे जर आपण जर पाहिलं तर भली मोठी एक लाईन आहे फलंदाजाची आणि त्या माध्यमातून आपण जर विचार केला तर नक्कीच एक चांगला मोठा निशांतसारखा फलंदाज माघारी परतलाय। तर कुठेतरी कौतुक करावं लागेल मंदार पाटीलचं। नक्कीच कुठेतरी आनंद होत असेल की आमचे मित्र परम मित्र मंदार पाटील आज मायनाक भंडारी चषकामध्ये गोलंदाजी करत असताना चांगली अशी गोलंदाजी करतोय आणि खरंच चांगली आर्यन पाटील यांच्या माहितीनुसार आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा जवळपास 4 ते 5 विकेट काढून हा मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असलेला हा गोलंदाज चांगलीशी कामगिरी पाहायला गेलं तर नक्की फलंदाजी करू शकतो, पण 4 षटकांमुळे फलंदाजी वेळ मात्र आली नाही। परंतु ज्यावेळी कर्णधारांनी गोलंदाजीची भूमिका पार पाडण्यासाठी मंदारच्या हातामध्ये चेंडू दिला, पाहता पाहता मंदारनी 2 चेंडू फेकली। नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून देण्यामध्ये यश आले। पाहायचं उर्वरित 4 चेंडू मंदारच्या माध्यमातून कशा प्रकारे ट्रॅव्हल होणार आणि नक्कीच मुंबईसारखे एक अनुभवी खेळाडू ज्या ठिकाणी 2 लगातार सामने जिंकून क्वालिफाय झालेले संघ मैदानामध्ये सेमीफायनलचा सामना चालू असताना कशा प्रकारे लढत देतील, ज्या ठिकाणी 38 धावांचं टार्गेट आहे। पाहायचं आहे चेंडू नंबर 3 मंदार पाटीलचा, पुन्हा एकदा मुंबईचा खेळाडू अभिषेक यासाठी पंचांच्या उजव्या साईडना गाठ घेऊन गोलंदाजीला सुरुवात करणार। नक्कीच अजूनही चेंडू ज्या स्थितीमध्ये ज्या पद्धतीने बॅट वरती पाहिजे अशा प्रकारे पाहायला मिळत नाही। नक्कीच ह्यामध्ये कामगिरी मात्र गोलंदाजी पाहायला मिळते, कारण एक धावसंख्या रोखणारी गोलंदाजी किंवा कमी धावसंख्या देणारी गोलंदाजी या ठिकाणी मंदार पाटीलला करून दाखवायची आहे। आणि प्रथमतः पहिलं षटक ज्या ठिकाणी आपण पॉवर प्ले षटक ओळखलं जातं, ह्या षटकामध्ये मोठी धावसंख्या येणं गरजेचं असतं। हे षटक म्हणजे मोठी धावसंख्या रचण्याचं षटक असतं। ह्या षटकामध्ये मंदार पाटील मात्र हवी ठरला ह्या खेळाडूंसमोर। चांगला फटका, नक्कीच चेंडूला दिशा दिली आणि चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर येतील 4 धावा। या 4 धावांनी धावसंख्या झाली 6 धावा। चेंडू नंबर 4 वरती चौका प्राप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। उर्वरित अजून चेंडू 2 मैदानामध्ये फेकायचे असतील। षटक नंबर 1 4 षटकांचा हा खेळ असणार आहे। पाहायचं पहिलं षटक ज्या ठिकाणी चेसिंग करत असताना मुंबई संघ निशांत मात्र माघारी परतला, कोणतीही धावसंख्या त्याच्या माध्यमातून आली नाही। मोठं नाव होतं, मोठा खेळाडू होता, ज्या ठिकाणी आपल्या संघासाठी कामगिरी करायची होती तिथे मात्र कमी पडलाय। हा चांगला चेंडू होता, जोरदार अपील झाली होती। पाहायचं आहे की यस नो करताना मंदार पाटील मध्ये ते चलाक चपळ ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी सुद्धा दुसरी विकेट या सामन्यातील गेलेली आपल्याला पाहायला मिळते। या 5व्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर उर्वरित एक चेंडू, अंतिम चेंडू आणि निर्णायक चेंडू मंदार पाटीलच्या माध्यमातून अजूनही आपल्याला पाहायचा आहे। नक्कीच सामना रंगतदार होणार ह्याच्यामध्ये कोणतीही शंका नसेल, कारण पाहायला गेलं तर किमचं भव्य दिव्य असं मैदान, राजा शिवछत्रपती नावाने प्रसिद्ध असं मैदान आणि या मैदानामध्ये सामने चालू आहेत। मायनाक भंडारी चषक 2025 आणि आजच्या दिवसातील हा सेमीफायनलचा सामना ज्या ठिकाणी लाईव्हच्या स्वरूपामध्ये एके लाईव्ह स्पोर्ट्स या माध्यमातून ही सामने आपण पाहतोय। निश्चितच प्रेक्षकांनी पूर्ण भरलेलं हे स्टेडियम आपण पाहतोय आणि नक्की चांगलं असं मैदानामध्ये आयोजन। खरंच कौतुक करावं लागेल जे आयोजकाच्या भूमिकेमध्ये असलेले आजच्या दिवसामध्ये जे सर्व कार्यरत आहेत त्यांचे एकदा पुन्हा आभार मानतो आणि दुसरं षटक घेऊन मार्गस्थानासाठी सज्ज असेल। जयेश, नक्कीच आपण बघतोय खूप चांगलं मैदान आणि त्यावरती जी आयोजन आखली खूप आहे। या ठिकाणी सेमीफायनलचा मॅच आपण बघतोय। प्रसाद पिलनकर एक अनुभवी कॅप्टन, अलिबाग तालुक्यामध्ये ज्या खेळाडूंनी संपूर्ण आपलं करिअर क्रिकेटसाठी वापरलं तो प्रसाद पिलनकर कॅप्टन आहे आणि त्याने या ठिकाणी रणनीती आखलेली आहे। या मॅचमध्ये आणखीन एक चांगला फटका आलाय 6 धावेसाठी, षटकार येतोय, परंतु प्रशांत पिलनकर या मॅचमध्ये कशा प्रकारे गोलंदाजाचा वापर करणार हा षटकार तर आलाय, परंतु षटकारामध्ये धावा जरूर वाढतात। एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आल्यात त्या 12 धावा। बोल
नक्कीच सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रशांत पिळकर हे नाव नवीन नसेल. अनेकशे वर्ष त्यांनी क्रिकेटसाठी दिले. स्वतःचा प्रसाद 11 अलिबाग या संघ म्हणून स्वतः वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगला असा संघ जरी मैदानामध्ये पाहिला गेल्या 2-3 वर्षामध्ये प्रसाद 11 अलिबाग ह्या संघाने मागे वळून पाहिलं नाही आहे. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण बघितलं तर एक नंबर पात्र ठरलेला संघ आपण नेहमी पाहतो. असा प्रसाद पिळणकर आज मात्र कर्णधाराच्या भूमिकेमध्ये नावारोहा या संघाचा कर्णधार म्हणून आपली प्रक्रिया पार पाडताना पाहायला मिळतोय. निश्चितच आपला जरी आपल्यामध्ये टॅलेंट असला, आपल्यामध्ये खेळ असला, तरी आपल्यापेक्षा उच्च खेळाडू आपल्या संघामध्ये आहेत आणि त्यांना आपल्याला खेळवता कसा येईल, त्यांचा तुम्ही म्हटल्याप्रमाणे वापर कसा करून घेता येईल याचं मात्र उत्तम उदाहरण प्रसादने दाखवून दिले. ज्या ठिकाणी 38 धावांचं लक्ष आहे, नक्कीच लो कोलिंग सामना आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. 4 षटकांचा खेळत असताना 38 टार्गेट ठेवले. परंतु गोलंदाज पाहायला गेलं तर उत्कृष्ट गोलंदाजी केली मंदार पाटीलनी. नक्कीच वा म्हणणारी गोलंदाजी होती. त्यानंतर वैभव कांबळे नो डाऊट चांगली गोलंदाजी करतोय. आज मात्र पाहायचं आहे, एक निर्णायक मॅच आहे. वाट बघतोय पुढच्या फायनलच्या फेरीमध्ये गेलेला संघ रायगड लिफ्ट अलिबाग. मात्र नक्की ह्या फेरीमध्ये कोण जिंकणार आणि फायनलमध्ये लढत कोणची होणार. मुंबई संघाला सुद्धा जिंकायचं आहे, नावारोहा संघाला सुद्धा जिंकायचं आहे. सामना मात्र आपण टक्केवारीमध्ये विचार केला तर 50-50% अजूनही सामना पाहायला मिळतोय. गोलंदाजीवरती हा सामना निश्चितच पार पडणार. फलंदाज पाहायला गेलं तर मनामध्ये समीकरण घेऊन आले. ह्याआधी सुद्धा आपण सामना सर पाहिलात की डबल, एकेरी, सिंगरी, दुहेरी धावसंख्येने सामना वाढवण्याचं काम हे मैदानामध्ये फलंदाज करताना दिसत आहेत. आता मात्र वैभव कांबळे तो मैदानामधला असलेला खेळाडू साईप्रसाद, मोठा फटका. हा चेंडू बराचसा लांब सीमा रेषेच्या बाहेर मिळेल. या चेंडूवरती षटकार, म्हणजे नक्कीच वैभव कांबळे सुद्धा षटकार मारला होता. तुझ्या गोलंदाजच्या विरोधामध्ये आम्ही सुद्धा षटकार मारणार. नक्कीच ही जिद्द किंवा हे मनामध्ये असलेला राग, एक घ्यायचा असलेला रिवेंज ह्या गोलंदाजाच्या मार्फत आणि फलंदाजाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच वैभव कांबळेला एक गोलंदाजी देतात 2 मिनिटं वेट करा. देतात चेंडू गमावला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडून अगदी बाहेर गेलेला आहे, स्टेडियमच्या बाहेर गेला. त्यामुळे नवीन चेंडू घेतला जाईल. परंतु तो चेंडू पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे काही खेळाडू तिकडे जात आहेत. आमचे प्रतिनिधी सुद्धा चेंडू शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु नवीन चेंडूवरती आपला सामना खेळवला जाईल. कुठलाही वेटिंग केला जाणार नाही आहे. त्यामुळे सामना सुरू होतोय. नक्की सर, या दरम्यान जर आपण पाहिलं तर वैभव कांबळेला एक ऍक्टिव्ह खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला, पंच गेम बॉल आहे तो गोलंदाजाकडे द्यायचा आपण. चांगला असा चेंडू फेकला होता. नक्कीच पंचांनी या चेंडूवरती एक चांगला निर्णय दिलाय. खेळण्याच्या मर्यादेमध्ये असलेला हा चेंडू नक्कीच फलंदाजाला बीट करून गेला. हा चेंडू यष्टेशिकांनी चांगल्या अशा पद्धतीमध्ये काम पार पाडलं आणि मधला असलेला फलंदाज हा मात्र पाहत बसला. कोणताही बॅट आणि बॉलचा संपर्क या ठिकाणी झाला नाही. पुढील चेंडू चांगला चेंडू होता. नक्कीच यष्टीवर जाऊन आढळणारा हा चेंडू होता. फलंदाजाने हा चेंडू ओळखला. नक्कीच या चेंडूवरती कोणताही निर्धाव चेंडू गेला नाही. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावा. नक्की ज्या ठिकाणी 38 धावांचं लक्ष आहे ना, खरंच मुंबईचे जे संघ मालक आहेत संदीप खोप रेवदंडा हे मात्र या ठिकाणी खुश असतील. कारण आपला संघ आज चांगला प्रयत्न करून चांगला एक गेम दाखवून आत्तापर्यंत या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच पंचांचा जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य करावा लागेल वैभव. कारण आजचा दिवस असो किंवा गेले 2 दिवस असो, चांगली भूमिका दोन्ही पंचांनी पार पडले. चांगलं मार्गदर्शन केलंय मायनाक भनगारी चषकाला. आणि खरंच एक अभिमान असेल का दोन्ही पंचांचा. कारण नेहमी आपण म्हणतो की सामन्यातील देव म्हणजे पंच असतात. चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पडायची आणि अचूक पूर्ण डिसिजन यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ ह्या ठिकाणी पूर्ण झाला आहे. नक्कीच पहिल्या चेंडू ती षटकार आल्यानंतर जे कमबॅकवाले चेंडू असतात किंवा ज्या ठिकाणी आपल्याला एक चांगले निगेटिव्ह पद्धतीचे किंवा कमी धावसंख्येचे चेंडू फेकायचे असतात ते मात्र वैभवनी करून दाखवले. अलिबागचं एक मोठं नाव आहे. पाहायला गेलं तर पंकज जाधवच्या माध्यमातून नेहमी खेळताना पाहतो. बराचसा मार्गदर्शन केलेला हा खेळाडू वैभव कांबळे आणि आज आपल्या जातीला नावेस करणारी गोलंदाजी या मैदानामध्ये करताना पाहायला मिळतोय.
अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. नक्कीच वैभवच्या गोलंदाजीतला मंदारचं खरंच कौतुक करावं लागेल. 12 धावसंख्या नक्कीच आपल्या गोलंदाजीवरती दिली, परंतु एक महत्त्वाची बळी घेण्यामध्ये यश सुद्धा आलं होतं. निशांतसारखा एक महत्त्वाचा खेळाडू माघारी परतण्यामध्ये यश आलं होतं. हा सुद्धा चांगला चेंडू होता. स्लोवर पद्धतीचा गती परिवर्तन केलं, चेंडू ओळखला, चेंडूवरती नियंत्रण ठेवलं, यष्टिरक्षकांनी काम केलं. पाहता पाहता 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला आणि पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोचली 21 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणारे 12 चेंडू आणि सुमारे 17 धावांची गरज आहे. म्हणजे पाहायला गेलं तर धावसंख्या निश्चितच निर्णायक म्हणजे आपण चेस होऊ शकते. परंतु आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर जरी धावसंख्या असली तरी गोलंदाजीच्या जीवावरती सामना जिंकून देणारे गोलंदाज आपण पाहिलेले आहेत. नक्कीच रोहा नावा संघ सुद्धा कुठेतरी चांगल्या गोलंदाजीचा वापर करेल. नक्कीच सर आपण म्हटल्याप्रमाणे सुद्धा प्रसाद पिलणकर कुठल्या खेळाडूचा कुठे वापर करून घ्यावा या मात्र शातीर असेल. पाहायचं आहे तिसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित करेल, कोणच्या खांद्यावरती जबाबदारी देईल आणि हे मात्र पाहण्यायोग्य असेल. तर चला कर्णधार लवकरात लवकर आपण निर्णय घ्या आणि गोलंदाज मार्गस्थ करा. चला समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. नक्कीच बहुतांश रनअप असलेला हा गोलंदाज विजयच्या नावाने प्रसिद्ध. आज मात्र गोलंदाजी चांगल्या प्रकारे करून दाखवावी लागेल. ही महत्त्वाचं षटक असणार आहे. ज्या ठिकाणी आपण 2020च्या सामन्यामध्ये पाहतो त्यावेळी बुमरासारखा एक महत्त्वाचा खेळाडू 20वं षटक टाकायला येत नसेल तर ते 19वं षटक टाकायला येतो, कारण निर्णायक षटक असतं. त्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण कमी दिली तर पुढच्या 20व्या षटकापर्यंत सामना जाऊ शकतो. तेच समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते. तिसरं षटक आहे, महत्त्वाचं षटक आहे, धावसंख्या रोखायची आहे, ज्या ठिकाणी 38 धावांचं टार्गेट असताना. पुन्हा एकदा चांगला त्याच पद्धतीने वेगवान गतीने गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे विराज. पाहता पाहता 2 चेंडूची सांगत झाली. प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव विजय, प्रत्येक चेंडूवरती एक धाव आलेले आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच अशी जरी गोलंदाजी केली ना तर नक्की ज्या चेंडू त्या पद्धतीने जे समीकरण आहे 12 चेंडू 17 धावा ते नक्कीच एकेरी धावेने जवळपास आणण्याचं काम मात्र फलंदाज करून ठेवतायत. नक्कीच मनामध्ये विचार असेल की येणारा चौथा गोलंदाज एखादा लूज गोलंदाज असेल किंवा त्या गोलंदाजावरती आपण मारा करू शकतो असं मात्र समीकरण पाहायला मिळते. चेंडू नंबर 3 मैदानामध्ये. पुन्हा एकदा सांगा जोरदार अपील झाली. पंच या ठिकाणी खुश आहेत, गोलंदाजीवरती खुश आहेत आणि देत आहेत विकेट आणि नक्कीच माघारी परतावं लागेल अभिषेकला. बघा सामना रंगवला आहे. अगदी मॅच कमी धावांची होती, परंतु प्रसाद पिलनकरची रणनीती त्याने वापरलेले गोलंदाज आणि त्यामुळे या मॅचमध्ये रंगत आलेली आहे. चेंडू आता शिल्लक असतील ते या मॅचले 9 चेंडूंचा सामना करावा लागेल. धावा पाहिजेत सामना जिंकायला. 15 धावेची आवश्यकता आहे. सामना संपला नाही आहे. मुंबईला सुद्धा दाखवून देतोय अलिबागचे गोलंदाज, या विभागातले गोलंदाज, कोकणचे गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतात या मॅचमध्ये तो दाखवून देतोय आणि त्या गोलंदाजचा वापर तो अशा प्रकारे करतोय जिथे एक षटकार खाल्यानंतर सामना कुठेतरी निसटला असं वाटत होतं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा सामन्यामध्ये प्रवेश करून दिलाय तो या गोलंदाजाने आणि संघनायक प्रसाद पिलनकरने. 9 चेंडू 15 धावांची गरज आहे. नक्कीच आपण सकाळपासून पाहिलं तर मुंबई हा संघ आपल्या जिद्दीने आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवून आतापर्यंत इथं आपल्याला पोहोचलेला पाहायला मिळतोय. नक्कीच त्यांना सुद्धा वाटत असेल की इथपर्यंत पोहोचलोय, फायनलमध्ये सुद्धा आपण खेळायचं आहे. या दरम्यान सन्मान्य राजनभाई नार्वेकर यांचं आगमन होत आहे. त्यांच्या सोबत सन्मान्य शिवप्रसाद तोडणकर, माजी ग्रामपंचायत सदस्य धोकोडे यांचं सुद्धा या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणखीन एक विकेट गेलेला आपण बघतोय. या ठिकाणी लागोपाठ विकेट जातात. गोलंदाज बघा अगदी चांगली कामगिरी करते या मॅचमध्ये. या गोलंदाजाने विजय या गोलंदाजाने आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केल्यात आणि 2 गाड्यांना माघारी पाठवले. काय गोलंदाजी, अफलातून.
नक्कीच सर, तुमच्या तोंडातला शब्द चोरून घेतला. चांगली अशी गोलंदाजी या जीवावरती विजयला सामना जिंकवायचा आहे आणि नक्कीच विजय नावावरतीच विजय आहे, आपल्या संघासाठी विजय करून द्यायचा आहे. आणि चांगली अशी गोलंदाजी पाहता 4 चेंडू मैदानामध्ये फेकून झालेले आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित 2 चेंडू आहेत. पाहायचं आहे ज्या ठिकाणी चेसिंग सामना करायचा आहे किंवा आपल्याला धावसंख्याचे टार्गेट आहे ते खेळून काढायचं आहे, त्या ठिकाणी मैदानामध्ये आता मात्र समीकरण पुन्हा एक चेंडूनी बदलत चाललंय. ज्या ठिकाणी मुंबई संघालाच आपण सामना इझी असलेला पाहत होतो किंवा समीकरण सोपं असलेलं पाहत होतोय, परंतु गोलंदाजीच्या मार्फत म्हणजे मंदारचं या ठिकाणी कौतुक असतं, त्यासगळं वैभव कांबळे आणि त्यानंतर अफलातून गोलंदाजी करणारा विजय मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. तिसरं षटक चालू असताना मार्गस्थ असताना बघा मैदानात पाणी गेलेलं आहे. पाणी अशा क्षणाला गेलं जातं, एखाद्या कबड्डीमध्ये टाइम आउट घेतला जातं आणि टाइम आउट कशासाठी असतं तुम्हाला माहिती आहे. मैदानात पाणी घेऊन जाणारा माणूस सुद्धा कुठला आहे, खेळाडू कुठला आहे, त्यामुळे एक मैदानात निरोप पाठवला जाऊ शकला असेल असं काहीतरी चित्र आहे. मुंबईच्या खेळाडूमध्ये ती डोक्याची कामगिरी आहे आणि त्यांनी तो निरोप पाठवला असेल मैदानात. आता काय करायचं आहे तुम्हाला या मॅचमध्ये, कुठेतरी आपण बॅकफूटवरती आहोत. आता जर सामना जिंकायचा असेल तर करो या मरो, इथेच करायचं आहे, नाहीतर आपण इथून बाहेर जाऊ शकतो हे त्याला माहीत आहे. या मॅचमध्ये सामना जिंकायला पाहिजे. 8 चेंडू शिल्लक, धावांची गरज आहे, ती म्हणजे 15 धावेची गरज. नक्कीच सर, ह्या ठिकाणी पैशाला महत्त्व नसेल तर आपल्या जातीने किंवा आपल्या जे मायनाक भंडारी चषक आहे ह्याचं मात्र आपल्याला एक मोठं चषक आपल्याला आपल्या माध्यमातून आपल्या संघाला मिळवून द्यायचं आहे. ह्याचं मात्र टेन्शन किंवा दबाव आपल्या प्रत्येक खेळाडूवरती पाहायला मिळतोय आणि त्याच दबावातनं गोलंदाज करणारा विजय आता मात्र अफलातून गोलंदाजी करतोय, चांगली अशी गोलंदाजी करतोय. नक्कीच जे वैयक्तिक बक्षीस आपण ठेवलेलं असतात, नक्कीच ते प्रोत्साहनासाठी बक्षीस असतात किंवा एखादा चांगला फलंदाज गोलंदाज चांगली कामगिरी करेल, आपल्या नावलौकिक करेल, अशा माध्यमातून चांगली अशी गोलंदाजी करणारा विजय सुद्धा आज मैदानामध्ये आपली जादुई गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पाहता 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अंतिम चेंडू, एक निर्णायक चेंडू, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा कर्णधार एक चांगला खेळाडू खेळण्यासाठी सज्ज असेल. या चेंडूवरती 1 धाव घेतली. पाहता पंचांचा इशाऱ्यानं आमच्या इथं बाकी असेल. पंच दर्शवतील की हे षटक मात्र ह्या ठिकाणी संपुष्टात आलंय. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय आणि आता मात्र एक थोडंसं कठीण म्हणू शकताय किंवा एक चांगलं कठीण म्हणू शकताय, कारण फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली तर सामना जिंकू शकते सर, गोलंदाजीने चांगली केली तर सामना गोलंदाज जिंकू शकतोय. म्हटलंस की बुमरा सारखा खेळाडूला आपण सेकंड लास्ट स्कोर त्या ठिकाणी देत असतो, त्यांचा आपला कॅप्टन देत असतो. इथे प्रसाद पिलनकरने सुद्धा इथे एक बुमरा वापरला होता आणि त्या बुमराने या मॅचमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 गाड्यांना माघारी पाठवलं. अत्यंत जबरदस्त आणि बेहतरीन या ठिकाणी षटक टाकलं. शेवटच्या 6 चेंडूमध्ये सामना जिंकायला धावा पाहिजेत, त्या म्हणजेच 14 धावांची गरज आहे. इथे 14 धावा शिल्लक ठेवल्यात आणि त्यामुळे नवीन जो गोलंदाज असेल त्याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असेल, त्याचा आत्मविश्वास वाढेल, कारण आता माझ्यासाठी 14 धावा ठेवल्यात, मी अत्यंत चांगली गोलंदाजी करू शकतोय. या दरम्यान निखिल नार्वेकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर नितीन नार्वेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. नितीनजी नार्वेकर साहेब. तर येणारे 6 चेंडू कंपल्सरी जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. दोन्ही खेळाडू महेंद्रजी चिंबुलकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया क्रीडांगणावरती, जेथे 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. नक्की सर, पाहिल्याप्रमाणे सामना खूप रंगतदार झाला आहे आणि खरंच मान्यवर आलेत. मान्यवरांनी ज्या प्रकारे सामन्यांची एक अपेक्षा असते, कारण आपण टायमात आपल्या वेळात वेळ काढून आलोय, आपण टाइम दिला या सामन्यांसाठी, सामन्यामध्ये रंग भरला पाहिजे. पाहायचे 6 चेंडू 14 धावा. चांगला फटका मारण्याचा चेंडू होता, चेंडू निर्धाव गेलाय. पंच मात्र या चेंडूवरती खेळण्याच्या मर्यादेत असलेला चेंडू घोषित करतायत. समीकरण चेंज होते. पुन्हा एकदा 5 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. नक्की गोलंदाजीवरती सुद्धा सामना फिरवू शकतो, याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलंय. फलंदाज मात्र 2 षटकारांनी सामना फिरू शकतात आणि चेसिंग म्हटल्यानंतर फलंदाजावरती असतं, पण कामगिरी चांगली करून घेतलंय प्रसाद पिळणकरने आपल्या गोलंदाजाकडनं. पाहायचा आहे दुसरा चेंडू. उलट्या हाताने चेंडू फेकला होता, जोरदार प्रहार केला होता. चेंडू बराचसा लांब सीमा रेषेच्या बाहेर, मिळेल मोठा फटका, षटकार. मला वाटते राजनभाई नार्वेकर यांना हा मानवंदना देणारा षटकार असेल
आज राजनभाई नार्वेकर या व्यासपीठावरती आहेत आणि गेल्या 3 वर्ष सतत 1 लाखाचं पारितोषिक त्यांनी या ठिकाणी दिलंय आणि हा षटकार आम्ही लाखाचा खेळतोय असा मुंबईचा हा फलंदाज सांगतोय आणि मानवंदना देणारा हा स्टेजवरती षटकार आलाय. नक्की ज्या षटकारांनी म्हटल्याप्रमाणे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय सर, परंतु फलंदाजीने दाखवून दिले की सामना अजून संपलेला नाहीये. ज्या ठिकाणी 14 धावांची गरज होती, 14 धावसंख्येमध्ये 2 षटकार एकेरी 2 धावसंख्या आम्ही जिंकू शकतो. एक मोठा फटका मारून दाखवलंय की येणारे उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज असणार आहे. 4 चेंडू 8 धावा पाहायचंय कशा प्रकारे खेळून काढेल, कशा प्रकारे दबावामध्ये खेळून काढेल हा चेंडू. चेंडू नंबर 3 मैदानामध्ये ट्रॅव्हल होणार. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. काय होणार? सुंदर अशी झेल पकडले. या झेलची गरज होती किंवा या विकेटची गरज होती म्हणायला हरकत नाही आहे. चांगला असा झेल पकडलाय. नक्कीच एका ठाईकला पाहिलं तर मुंबई संघाचे संघमालक पाहायला मिळतात, तर दुसऱ्या साईडला पाहायला मिळत तर नावारोहा संघाचे 12 खेळाडू मैदान समारोह कक्षामध्ये पाहायला मिळतात. नक्कीच त्या ठिकाणी चेंडू निर्धाव जातो. ठिकाणी नक्कीच रोहा संघाचा खेळाडू खुश होतोय. या ठिकाणी नक्कीच षटकार मला त्या संघ मालक खुश झाले. या ठिकाणी चुरशीची लढत मात्र आता या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाहता समीकरण चेंज होत चाललंय. सामना संपत चाललाय. 3 चेंडू 8 धावा. ज्या ठिकाणी मुंबई संघ षटकार मारल्यानंतर स्पर्धेमध्ये आला होता, ही विकेट गेल्यानंतर पुन्हा थोडासा पिछाडीवरती पडतोय. म्हणजे ज्या ठिकाणी राजकारणामध्ये आपण पाहतो पहिल्या फेरीनंतर एखादा पक्ष पिछाडीवरती असतो तर दुसरा पक्ष आघाडीवरती असतो, तसं समीकरण पाहायला मिळतंय. 3 चेंडू 8 धावा हा मात्र महत्त्वाचा चेंडू असेल. ह्या चेंडूवरती मोठा फटका, अन्यथा एकेरी दुहेरी धावसंख्या येणं गरजेचं असेल. चला प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाही. पंच प्लीज आपण आम्हाला सुद्धा सहकार्य करा. जास्त टीम मीटिंग घेऊन देऊ नका. आणि जे उर्वरित काही 3 चेंडू आहेत त्या चेंडूवरती 8 धावा आहेत. नक्कीच मनामध्ये काही समीकरण आहे. सामना संपवायचा आहे. फायनलच्या सामन्याकडे प्रत्येकाचं लक्ष असेल. मान्यवर फायनलचा सामना पाहण्यासाठी बसलेले आहेत, तर निश्चितच ह्या सामन्यासाठी बराचसा टाइम गेलाय. तर 3 चेंडू शेवटचे आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 3 चेंडू 8 धावा आणि 3 चेंडू. एक महत्त्वाची मॅच, एक महत्त्वाचा मुकाबला, सेमीफायनलचा मुकाबला. लाईव्हच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून, AK स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण हा सामना पाहू शकताय. नक्कीच त्याचे सर्व आकाश अविनाश कचरेकर या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि या दरम्यान झेल झाली आणि नक्कीच एक ऊर्जा म्हणू शकताय किंवा एक ताकद आपल्या संघामध्ये देण्याचं काम हा गोलंदाज आर्यन करून दाखवतोय. या चेंडूवरती सुद्धा विकेट आले. म्हणजे सर ज्या ठिकाणी ती सामन्याला षटकारांचं हॅट्रिकचं बक्षीस होते लागू आहे का? विकेट हॅट्रिक होऊ शकते म्हणजे या पुढच्या चेंडूवरती. नक्कीच राजनभाई यांच्याकडनं सुद्धा जे बक्षीस लागवलंय 3 विकेटसाठी म्हणजे हॅट्रिकसाठी नक्कीच मार्गस्थ आहे. पाहायचं आहे की उर्वरित 2 चेंडू आहेत. पाहायचं आहे 2 चेंडूमध्ये हा पुढचा चेंडू नंबर 5 विकेटसाठी पात्र होईल का? 2 चेंडू 8 धावांची गरज आहे सामना जिंकायला. राजनभाई नार्वेकर यांच्याकडून जर या चेंडूवरती विकेट आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु हा चेंडू 1000 रुपयाचा नसेल तर हा चेंडू असेल लाखाचा सुद्धा असू शकतोय. 2 षटकार जरी आले म्हणून सुद्धा 1000 रुपये या ठिकाणी देण्याचं कबूल केलेलं आहे. राजनभाई 2 विकेट आल्यामुळे 1000 रुपये या ठिकाणी देणार आहेत असं कबूल केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे हा चेंडू 1000चा नव्हे तर 1 लाखाचा सुद्धा असू शकतोय. बघा 2 चेंडू आणि सामना जिंकायला 8 धावेची गरज. नक्कीच सर, प्रत्येकाकडे पैसा आहे, प्रत्येकाकडे मान सन्मान आहे, परंतु आपल्याकडे असलेला देणं ह्या सर्व मोठं एक मन लागतं. आणि खरंच तुम्ही बोलल्याप्रमाणे 1 लाखाचं बक्षीस 3 वर्ष देण्यासाठी सुद्धा आणि या सन्मानाच्या मार्फत नक्कीच ह्या खेळाडूचं किंवा ह्या मान्यवराचं खरंच कौतुक करायची इच्छा असेल, कारण यांच्याच माध्यमातून यांचा थोडासा हातभाराच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. तर मैदानामध्ये समीकरण घडते. येणारी 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग 8 धावा आपल्याला काढाव्याच लागतील. सर पाहायला गेलं तर फलंदाजाच्या साईडनं आपण विचार करायला गेला तर एक थोडासा कठीण सामना पाहायला मिळतोय, परंतु दबाव जर पाहिलं तर दोघांच्या माध्यमातून त्याच चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मगाशीच आपण म्हटल्याप्रमाणे हा चेंडू जरी मार्केटमध्ये किंवा दुकानामध्ये 60-70 रुपयाला जरी मिळत असला तरी पण त्याची आज किंमत लाखाच्या घरात आहे. आणि नक्कीच रोहा की मुंबई नक्कीच बरंचसं अंतर आहे दोन्ही सिटींमध्ये म्हणू शकता किंवा दोन्ही ह्या स्पर्धेच्या मार्जिंगमध्ये. तर नक्की 2 चेंडू 8 धावा, सामन्याला रंग चढतोय. चला पंच लवकरात लवकर 2 चेंडू आणि 8 धावा. या ठिकाणी फिल्डिंग सजवली जातोय. प्रसाद पिलनकरच्या माध्यमातून एक वेगळं व्ह्यू रचना आखलेली आहे. खूप चांगली फिल्डिंग लावला आहे. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात एक्स्ट्रा कव्हर वरती हॅट्रिकचा मानकरी
या स्पर्धेतला झालाय तो या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये हॅट्रिक प्राप्त केले राजनभाई नार्वेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा राजनभाई नार्वेकर यांच्या डोळ्याच्या समोरती हे हॅट्रिक त्यांनी लावले. लाजबाब. नक्कीच सामना पाहायला गेला तर आपण टक्केवारीमध्ये 90% सामना रोहा संघ पाहायला मिळतोय, पण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही आपण काही म्हणू शकत नाही. काही होऊ शकते, एखादा नो चेंडूवरती मोठा फटका येऊ शकतोय. येणारा एक चेंडू कंपल्सरी 8 धावा लक्ष ठेवायचं आहे. पंचांकडे ही आता मोठी जबाबदारी आहे. नो चेंडू असेल, वाईट चेंडू असेल, एखादा नो चेंडू आला, मोठा फटका आला, नो चेंडू खेळायला मिळू शकते, काही घडू शकते. पाहायचंय गोलंदाजावरती जितका दबाव आहे तितकाच फलंदाजावरती आहे. फलंदाज आपल्या नशिबाची वाट पाहत असेल. एखादा नो चेंडू मला भेटला तर माझे संघ मालक त्या षटकाराची वाट बघतात किंवा सामना जिंकायची वाट बघत होते, मी त्यांना खुश करू शकतोय. नक्कीच पाहायचं अजूनही सामना हातातना गेला असं म्हणू शकत नाही. ह्या चेंडूवरती एक महत्त्वाचा निर्णय लागायचा आहे, कारण आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर नावा रोहा हा संघ एक बलाढ्य संघ आपण पाहिलाय आणि कामगिरी करून सुद्धा दाखवले. एक चेंडू जिंकण्यासाठी 8 धावा. एक चेंडूने 8 धावा. मैदानात जर तुम्ही पूर्ण लक्ष टाकलं तर प्रशांत पिलनकरचं जेवढं वय आहे तेवढ्या वयाचे हे खेळाडू नसतील. बघा संपूर्ण टीम त्यांची आहे, ते अगदी नवीन युवा खेळाडू घेऊन प्रसाद पिलनकरने या मॅचमध्ये फायनलपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे. अंतिम चेंडू या मॅचवरती कब्जा केलाय, हा सामना जिंकलाय प्रसाद पिलनकर आणि नाहवा रोहा या संघाने. वाह, लाजबाब. संपूर्ण मैदानावरती संघाकडे नजर टाकली तर सर्वच्या सर्व खेळाडू अगदी नवीन युवा खेळाडू आहेत आणि त्यांना घेऊन प्रसाद पिलनकर या त्यांच्या संघ नायकाने फायनलमध्ये प्रवेश केलाय. मुंबई संघाला इथे पराभूत करून नाहवा रोहा संघ फायनलमध्ये प्रवेश करतोय. रायगड लिप संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. रायगड लिप. सन्माननीय कल्पेश खवणेकर यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपये, राजनभाई नार्वेकर यांच्याकडून 1000 रुपये म्हणजे एकूण 1500 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाच्या नावावरती जातोय आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे आर्यन बोरकर. आर्यन बोरकर या खेळाडूंनी मागील दिवसामध्ये सुद्धा हॅट्रिक मारली होती, म्हणजे 2 हॅट्रिक त्याच्या नावावरती आहेत. तो म्हणजेच आर्यन बोरकर या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला फायनलमध्ये नेऊन ठेवतोय. प्रसाद या नाणेफेक करण्यासाठी आपण यायचं आहे आणि त्यानंतर रायगड लिपचा संघनायक पराग खोत आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेक होईल त्या ठिकाणी. नाणेफेक करण्यासाठी या व्यासपीठावरती सन्मान्य नितीनजी गोविंद नार्वेकर साहेब उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून या मंडळाला तब्बल 5000 रुपयाची रोख रक्कम प्राप्त झालेली आहे. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान घेणार आहोत. मी या दोन्ही कॅप्टनला विनंती करेन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पराग खोत आणि प्रसाद पिलनकर. अर्थात फायनलचा मॅच असेल रायगड लिफ्ट आणि नावा रोहा या संघामध्ये फायनलचा मॅच असेल. दोन्ही संघांनी इथे यायचं आहे. NDR भंडारी नावा रोहा या संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय, प्रसाद आपण या. तर या ठिकाणी मी विनंती करतोय सचिन कदम सर. सचिन कदम सर आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नितीनजी गोविंद नार्वेकर यांचं स्वागत आणि सन्मान होईल. सचिन कदम सर. दर्शनजी पारकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नितीनजी नार्वेकर साहेबांचं स्वागत आणि सन्मान होईल. त्यानंतर मी नितीनजी नार्वेकर यांना विनंती करेन आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे तिकडे आणि नाणेफेकीचा कॉल आपल्या शुभ हस्ते करून घ्यायचा आहे. आर्यन बोरकर मॅन ऑफ द मॅच. या मॅच मधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे आर्यन बोरकर. हॅट्रिक या स्पर्धेमध्ये त्यांनी दुसरी हॅट्रिक मारली आणि या स्पर्धेमध्ये या सेमीफायनलच्या मॅचमध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला आहे. सन्माननीय नितीनजी नार्वेकर